तर कळालं नाही, पण आता तरी समजून चाल. अरे म्हणा आता तरी समजून चाल, आता तरी समजून चाल म्हणाले. कीर्तन ऐकून तरी समजून चाल, कारण 100 वर्ष आयुष्याची मर्यादा नाही. 50 वर काम आले तर सांग चालू आहे. मग प्रपंचामध्ये विषयी होऊन उदास, विषयाला उदास तर सगळे काम सफल होतात. विषय वासना बाजूला करावं लागते, सद्गुरूचे पाय धरावं लागते, तरच आपलं परमार्थ सक्सेस होते. नाहीतर परमार्थ सक्सेस नाही. किती जरी परमार्थ करायला लागला, पण विषय वासनामध्ये जर मन असेल तर परमार्थ सक्सेस नाही. परमार्थ जर सक्सेस करायचा असेल तर विषय वासना काढून लागा गुरु भजनाला, लागा भजनाला की सदा सद्गुरु सेवेला. विषय वासना बाजूला करावं लागते. मग नाथ महाराजानं प्रपंच केला, पण शांतीपूर्वक केला. नाथ महाराजांचे जर भारुड ऐकले, ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सकट खावा, आणि गावचा पाटील झालाय म्हणून गावच बुडवावा. आता ऊस गोड लागले म्हणून काही मुळा सकट खाता येईना, तसं गावाची पाटीलकी दिली म्हणून काय गाव बुडीता येईना, गावाला गाडीत घालता येईना. नाथ महाराजांचं म्हणून, नाथ महाराजांच्या भारुडामध्ये भारुड आहे नाथ महाराजाचं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराजाला प्रपंच करता करता परमार्थ करता करता त्याला कडू आला. त्याला दत्त महाराजांचा साक्षात्कार त्याच्या गुरुनं घालून दिला. तेव्हापासून ते नाही अभंग लिहिला. काय लिहिला? कलयुगे जीवतारका, कलयुगे जीवतारका, कलयुगे जीवतारका, कलयुगे जीवतारका. स्वामी दत्त राजा एक, 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 स्वामी दत्त राजा एक. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, कलियुगी जीव तारक आणि स्वामी दत्त राज एक. या जीवाला जर तारून घ्यायचा असेल, तारणारा एकच आहे, जीव तारक. एकालाच नाव आलंय आणि लास्टचा कलियुगच चालू आहे. कलियुगी जीव तारक आणि स्वामी दत्त राज एक. जीवाला जर या पवन नदीतून तारून घ्यायचं असेल, तारणारा एकच होय गुरु, आणि गुरुच आपल्याला तारून घेऊ शकते. अन्य किती दैवी दैवता असल्या तर आपल्या काय कामाच्या नवर त्याच्या संग बी राहावं लागते. जसं भावकी संग राहावं लागते, भावकीला सोड टाकल्यानं जमणार, मग आपले कार्यक्रमच होते ना. तसं हे दैवी दैवता आपल्या गुरु बंधू गुरु भगिनी होत, याच्या संग सुद्धा राहायचं. दैवी दैवताला सुद्धा मान द्यायचा. असं नाही की त्याला लाता घाला नाही, ते बी आपल्या बरोबरीचेच होत. त्यांना सुद्धा तेच भजन कराले. महादेव महाराज सुद्धा सांगतात पार्वतीला, शिव कहे पार्वती प्यारे, आणि कर गुरु भजन सुख कार्य. महादेव महाराज काय सांगितले? महादेव पार्वतीला सांगतात, तुझ्या जीवाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर गुरु नामच घ्यावं लागते. गुरु कृपे मुझे मिला कैलास, सत्य लोक मिला विदेश, वैकुंठ कुंज बिहारे, आणि कर गुरु भजन सुख कार्य. तळा उचलत नसल्यामुळं
प्रमाण म्हणणार नाही तर काल माहित आहे किती प्रमाण झाले. आपलं कीर्तन प्रमाणावरच चलते असं काही ठरवून नाही. वहीत लिहून नाही हे आज बोलायचं होय, हे उद्या बोलायचं होय, कसं जमलं आपल्याला. जे दत्त महाराज आपल्या वाणीतून बोलून घेतील तेच होय खरं, आणि बाकी सगळं खोट. कोण खरा? आनंद तोचे खरा गणराज, आनंद तोच खरा, आनंद तोच खरा गणराज, आनंद तोच खरा, आनंद तोचे खरा गणराज, आनंद तोच खरा, आनंद तोच खरा गणराज, आनंद तोच खरा. उत्पन्न केले पदार्थ चार, उत्पन्न केले पदार्थ चार, जीव दैवता प्रपंच परमेश्वर, देवता प्रपंच परमेश्वर, आईच्या झाली त्या स्वयंपुरा गणराज, आनंद तोच खरा, आनंद तोच खरा गणराज, आनंद तोच खरा. आनंद तोच खरा गणराज, आनंद तोच खरा, आनंद तोच खरा गणराज, आनंद तोच खरा. तुम्ही म्हणशाल महाराज हे दररोजच गण उचलाले, आपण याचा अर्थ काय म्हणाले? ते तळाव पण उचलणं चालू आहे. आम्ही जेवण आल्या बसल्या बसल्या रूम मध्ये याच्यावर आमचा विषय झाला. पण हे कुठं बी सांगता येणार, याच्यासाठी गुरुजवळ जाऊन विचारावं लागते. काय विचारावं लागते? अखंड परशितांत पावे, अखंड परशितांत पावे, अखंड परशिदांत पावे, अखंड परशिदांत पावे, आज राम परिणामाचा पावे, आज राम परिणामाचा पावे, राम परिणाम जपावे, आज राम परिणाम जपावे, चित प्रकाश वाई घ्यावे, चित प्रकाश वाई घ्यावे, प्रकाश वाय गावे, प्रकाश गावे गावे. तरीच होईल शेवट, तरीच होईल शेवट म्हणे हो आठवा देवदत्ता, तरीच होईल शेवट हृदय आठवा देवदत्ता, हरित होईसे वटवडी आठवा देवदत्ता, हरित होईसे वटवडी आठवा तरीच होईल शेवट हृदय आठवा देवदत्ता, तरीच होईल शेवट म्हणे हो आठवा देवदत्ता. हरित होईसे वटवडी आठवा देवदत्ता, हरित होईसे वटवडी आठवा देवदत्ता. तिन्ही दिवसापेक्षा 4 दिवसामध्ये पब्लिक जास्त भरली की नवीन नवीन चेहरे दिसाले. जुने कुठे गेले? जुने म्हणले जागा नाही, आपण घरला झोपू. म्हणले 3 दिवस आहे, 3 दिवस आपली ड्युटी, 3 दिवस त्याची ड्युटी, 7व्या दिवशी काल याला सगळे जेवायला आहे. बरोबर होय. पण आज नंबर 1 पब्लिक दिसाले. पब्लिक जर असतील तर सांगायला आनंद येते. आम्ही काय पुढच्याला सांगाव काय? माणसाला सांगणं तर डोक्यात बसणार चाललंय, पुढच्याला सांगण्याला कसं बसत? आम्हाला बरेच जण म्हणाले तुमचं तुम्ही चालू करा. आम्हाला बी कळू आलं, आम्ही चालू केल्याशिवाय माणसं येणार. ज्याच्या घरापर्यंत त्या महाराजाचा आवाज जावा लागतो. ते बघा चालू झाले, आवरा आवरा काम आवरा, चला चटण्या चला, कीर्तन सुरू झाला. म्हणून रूपाचा अभंग म्हणजे पर्यंत अभंग येजेपर्यंत पब्लिकच येईना चले. जवा जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय
जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु हे भजन झालं की पब्लिक केली मग जागाच राहिला तरी अजून एवढं भरायचं बाकीच आहे इथं माणसं भरायची बाकी चाललं जसं एसटी मध्ये गर्दी करायला की नाही हाफ आणि माफसाठी तसं कीर्तनामध्ये गर्दी करावं लागते तर कुठं या जीवाचं उद्धार एसटी मध्ये गर्दी आहे रेल्वे मध्ये गर्दी फुल झाले गावामध्ये ऑटो काढला हिरवा निळा पिवळा काळा फुल गर्दी आणि तुकडोजी महाराज म्हणाले मज माणूस द्या कोणी मज माणूस द्या तुकडोजी महाराजांचे कोणतं म्हणाव माणसं नाहीत काय माणसं आहेत पण असली चिकार गर्दी जमणार माणसं कसले पाहिजे माणसं माणुसकीचे पाहिजे शाळेमध्ये प्रार्थना म्हणतात बघा माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमची प्रार्थना आहे की प्रार्थना शाळेमध्ये आमच्या तिकडे तर आहे बाबा तुमच्या इकडनं वेगळं ते चालेल जेवण करून राहिले तबला वाजून राहिले 9 वाजून राहिले कार्यक्रम का चालू झाला हो नाही राहिले सगळं राहिलेच आंबे मी म्हणून 7 दिवस इथंच राहिले कीर्तन करण्यासाठी मग असा प्रपंच नाथ महाराजाने केला कसा केला तुम्हाला थोडक्यात दृष्टांत सांगतो एकदा भजन करा जय जय आनंदाचा गुरु जय जय आनंदाचा गुरु जय जय आनंदाचा गुरु जय जय आनंदाचा गुरु जय आनंदाचा गुरु जय जय आनंदाचा केला नाथ महाराजानं प्रपंच नाथ महाराजाला सुद्धा बायको होती गिरजामाई म्हणून आणि दोघीही नवऱ्याजवळ बी शांती बायको जवळ बी शांती नवरा बी शांत बायको बी शांत आपल्या इथे उलटा नवरा शांत राहिला तर बायको उरपाट्या दिमागाची भेटाले अरे तुला बोलला आणि बायको शांत राहिले तर नवरा पिलाडा भेटालाय फुल मारून आले रात्री लेझी खेळत यस महाराज म्हणून महाराज सांगतात जीवाची हत्या करू नका मांस भक्षण करू नका दारू पिऊ नका पत्ते खेळू नका शास्त्र केलाय पटन चोरू नका तो मटन शास्त्र केलाय पटन खातो मटन शास्त्र केलाय पटन चोरू नका तो मटन शास्त्र केलाय पटन चोरून खातो मटन दारू पियाला कसा रे हा शिकणारे मुखे मनाच्या ताला मुकला कर विचार मार्ग हा शिकणारे मुखे मनाच्या ताला मुकला
शास्त्र केला पठण 7 दिवस सप्त्यामध्ये आणि तिकडे जेवणामध्ये दाबून चोरून मटण आणि 10 रुपयाला कसा रे हा शिकणारे मोक्षे पदाच्या लाला तुन भुकला. जीव मोक्षाला जायचा पण असं खाण्यानं चटकीने निष्ठून गेले, हाताला लागलं नाही. जसं एखाद्या पॉलिश फरशीवर पाणी पडल्यावर पाय निष्ठून माणूस पडते, त्या प्रकाराने आपण दारू पिणं मांस भक्षण करणं मोक्षाला जाता जाता पॉलिश फरशीवर पाणी टाकल्यासारखं होईल, निष्ठून पडायची आणि त्या कंबर मोडली की पुन्हा घरला यायचं. मेलो 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 दवाखान्यातल्या त्या प्रकाराने आपली वागणूक चालू आहे. पण हे मांस भक्षण टाळावं लागते, हे सगळं टाळावं लागते तरच भक्ती खरी होते. मग नाथ महाराज आणि नाथ महाराजांची बायको दोघाचाही सुखी संसार चालू. त्याच्या घरातून आवाजच येऊन भांडणाचा दमन बोलावते, दोघही नवरा बायको शांत. नाथ महाराजांची बायको पतिव्रता स्त्री, नवऱ्याचं म्हणलेलंच खरं म्हणावं अशी दोघांची वागणूक होती. आपल्या इकडे बायकोला जर म्हणलं पाणी आणून घे, पाणी आणून दे, तुझे काय हात भोई केलेत काय, तुझं तांब्या घे आणि फ्रीज मध्ये बाटल ठेवलेला आहे उडून पे, तुला कोणता रोग झालाय, मी घरचे काम करून मरून चाललो आणि तू मला पाणी दे, मला उलट तू मला द्यायचं. आपल्या इकडे असते आहे पतिव्रता, पण हे सुद्धा कडी गोचवाय नाथ महाराजाचा. पण त्याची बायको त्याला नशीबवान भेटले, नशीबवान माणसालाच बायको चांगली भेटते, त्याचं नशीब उतरून यावं लागतं. तेव्हा बायको शब्द मांडणारी भेटते, शब्दालाच मान, नशीब उजळावं लागते. रूपानं कशी जरी असली तरी जमते, काळी सावळी नटकी, पण तिनं गुणवान राहावं तर संसार सुखी होती. तसं नाथ महाराजांचा संसार होता. घरात आवाज जायचा नाही भांडणाचा. आपल्या सुद्धा गावामध्ये कोणाच्याही गावामध्ये राहू नवरा बायकोचे भांडणं कवा होते आणि ते भांडणं कवा ऐकावं लोक चिंतूनच राहतात. नक्कर भांडे आटपायचा आपटायचा जर हवा आला, लोक आले घरापाशी ऐकायला, काय झालं बापू, काय नाही मान जर आडवे गेले तांब्या फेकून आली आमच्या असं महाराज. मग नाथ महाराजांचा संसार सुखानं चालू. आणि एका दिवशी गावामध्ये नाथ महाराजांना त्याच्या वडिलांचं आईचं वर्ष श्राद्ध केलं आणि जेवायला बोलिलं गाववालेला. गाववाले नंबर 1 आले जेवायला. बोलिल्यावर ब्राह्मणाचं घर यावंच लागते. नाथ महाराजांना स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी जरूर होती, हातू टाकून अजून कढी होते, त्याच्यामध्ये उडी मारायची होते, भात होता, भजे होते, पापड होते, पुरणपोळी होते, आंब्याचा रस होता, उन्हाळा चालू होता, नंबर 1 हापूस आंबे, नंबर 1 गोडची रस थंडगार, मठ्ठा होता, दह्याचा, भाकर होते, जे म्हणलेलं होतं खायला. सगळे लोक आले आणि जेवायला बसले. मोठे मोठे माणसं कुणाला जेवण निघून गेले. जे 17-18 वर्षाचे कार्टे होते ते पुन्हा जेवायला आले. याचं गावामध्ये लई नाव आलेलं, मध्ये लई शांत वागायला या, किती शांत वागते बघू दाजाची परीक्षा. नंबर 1 बसले. नाथ महाराजांना ताट वाढले, दुर्ण वाढले, सगळे पदार्थ वाढायला चालू केले, शिरापुरे. आणि नाथ महाराजांच्या बायकोनं सुद्धा पुरणपोळी घेऊन आले आणि आल्याबरोबर एक लेकरू काय केलं, नाथ महाराजांच्या बायकोच्या पाठीवर बसलं. आपल्या बायकोच्या पाठीवर कोणी बसल्या ना, त्याची पाठच ठेवणं मोडून टाकलं. आपला एवढा राग येते, पण नाथ महाराजांच्या बायकोच्या पाठीवर ते लेकरू बसलं आणि नको नको ते करायला.
महाराज काय म्हणले, अगं गिरजे सांभाळ म्हणे, तुझंच लेकरू आहे, पडू देऊ नको म्हणे, पडलं तर तगडच म्हणून जातो. जे पोरग उतरलं, जाऊ द्या रे म्हणलं, पुन्हा पुरणपोळी खाऊन जाऊ. त्यानं नंबर 1 तूप घेतला, पुरणपोळी खायला चालू केला. आणि मग दुसरे काय म्हणले, आता नाथ महाराज वाढून एकदा घरी मदत केले, भात आणायला गेले, याला लागते काही भात. या सगळ्या लेकराचा विचार झाला. आता काय नाही म्हणजे जेवण झाले, आता पाणी पिऊता आणि चूळ भरून याच्या अंगावर थुकून जाऊता. बघू त्याला कसा राग येणार. नंबर 1 पाणी पिले, थंडगार फिल्टरचं. त्या काळात फिल्टर होतं, एवढं फिल्टर पिऊन गळा बसायला. म्हणजे पाण्यात सुद्धा भेसळ यावी कस काय, पाण्यात भेसळ, तेलात भेसळ, गाजरात भेसळ, भेंडरात भेसळ, डाळीमध्ये भेसळ, सगळ्यात भेसळ. आणि माणसी भेसळ, धडीकडे नको धडकीकडे. मग त्या सर्वांना पाणी पिलं आणि नाथ महाराजाच्या अंगावर चूळ भरून पिचकारी मारून थुकून गेले. नाथ महाराज मध्ये काही व्हायना म्हणजे लेकरं होते, काय कळाले. नाथ महाराज गेले, आंघोळ केले, मग जेवायचा कार्यक्रम संपला. आता नाथ महाराज दररोज गंगेला आंघोळीला जायचे. गंगा जवळच पैठण, छत्रपती संभाजीनगर, तिकडे जात असताना पैठण लागते. ते नाथ महाराजांचं गाव आहे. तिकडे आपली नदी आहे, गंगा नदी. आणि नाथ महाराज दररोज त्या गंगेच्या आंघोळ करायला जायचे. गंगेची आंघोळ करण्यासाठी नाथ महाराज सकाळी उठले, गंगेला गेले. आणि तेच पोरं काय म्हणले, एका पान खाणाऱ्याला त्याला लई पान खायची सवय. कव्वा मी पानच खावा, सकाळ दुपार संध्याकाळ अष्टप्रहर त्याचं पानच खाल चालतं. त्याला म्हणजे तुला लागल तेवढे 2 टोपले पान आणून देता. म्हणजे पान खायचं. आणि नाथ महाराज आंघोळ करून वरी आले की थुकायचं, वरून झाडावरून बसून. बघू कसा करते बघू. नाथ महाराज आंघोळीला गेले, नंबर 1 पैकी आंघोळ केले, गंगेचं दर्शन घेतलं, आंघोळ केले, सूर्याला पाणी अर्पण केलं आणि वरी आले. हे तोपर्यंत एक कार्ट काय केलं, पान खाऊन 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 तोंडामध्ये एवढा ते थुक्का जमा केला. नाथ महाराज आले तुम्हाला की थुकला झाला अंगावर. नाथ महाराज म्हणजे काय नाही, अजून गेले, अजून आंघोळ केली, पुन्हा अजून वरी आले, पुन्हा थुकलं की त्यानं अजून. असं किती वेळा केला, असं 128 वेळा थुकून 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 त्याचाच थुक्का संपला. त्याचा थुक्का संपून गेला. त्याचे मित्र म्हणजे काढी गेले, थुक्का थुक्की अजून नाही 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 मला आता थुक्का संपला, आता तोंडच नासून गेले मला पान, आता थुक्काच निघणार. मग नाथ महाराज आले आणि त्याला म्हणजे इकडे रे बापू खाली ये. काय झाले, काय नाही महाराज तोंड नासून गेले पान खाऊन खाऊन. बरोबर तोंड नाचले, चल म्हणजे मजा करी. नाथ महाराज त्याला घरी घेऊन गेले आणि त्याच्या घरामध्ये मध होतं, त्याला मध तोंडाला लावून घे म्हणले. नंबर 1 कमी होती म्हणजे नाचलेलं तोंड. एवढी शांती होती संसारामध्ये. तेव्हा त्याचं नाव झाले आणि त्यानं दत्त महाराजाचीच भक्ती केली, दत्त महाराजाचा दावा केला. देवा दत्ता दत्ता 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 देवा दत्ता अवधूता देवा दत्ता अवधूता देवा दत्ता अवधूता देवा दत्ता अवधूता देवा दत्ता दत्ता 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 देवा दत्ता दत्ता. असं संसार करावा लागतो. संसारामध्ये गुंतून बसल्यानं जमणार. या संसाराला बाजूला करून
परमार्थ करावं लागते. काही जण पैशाला चिटकून बसले. पैसा मजा, पैसा मजा, पैसाच मजा म्हणाला. खिशातून 10ची नोट निघणं आली. कोणत्या सत्कर्माला पैसे द्यावा वाटणं चालले, थप्पीच लावून ठेवायला घरामध्ये. असंच काही जण थप्पी लावून ठेवायला शिकलेत घरामध्ये. पैसा 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 म्हणाला. मात्र एक जण माणूस काय केला, असंच पैसा जमा केला. आता काय नाही गड्या म्हणला, आता मरण जवळ आले, आता काय नाही, आता पैशाला शेतामध्ये नेऊन पुरून टाकून म्हणजे पुढच्या जन्मामध्ये नेऊन वापर करता येते. विचार करून त्यानं शेतामध्ये पुरला. पुन्हा जन्माला आला. शेतामध्ये उकरून बघाला तर काय सगळ्या पैशाला कीड लागले. झालं ना मला सत्यानाश. काय नाही म्हणला, आता या जन्मामध्ये कमाई करू भरपूर. दिवसाची रात्र करून कष्टानं त्यानं पैसा तयार केला. पोटाला पिळ्या देईल. अजून म्हणला आता काय नाही, मरता मरता आता बँकेमध्ये टाकून मरून पुढच्या जन्मामध्ये वापरतो. बँकेमध्ये टाकला, मरून गेला SBI बँकेमध्ये. आणि मेला, पुन्हा जन्माला, पुन्हा बँकेजवळ गेला. हे माझं अकाउंट होय, एवढे एवढे माझे पैसे आहेत म्हणला. ते म्हणले पैसे घेऊन जायला काही हरकत नाही, पण आधी त्या पैशाचा इन्कम टॅक्स भरावा लागते. डबल होऊन बसलाय ते इन्कम टॅक्स. नको म्हणला ते बँकेला दान देऊन. पुन्हा अजून पैसे जमा केला, तसाच गेला. त्याचा पैसा कोण वापर केला? लेकरानच वापर केला, बायकोनच वापर केला, भावकीचेनच वापर केला. आणि तुला मरता मरता 2 मीटर कपडा दिला. किती दिला? 2 मीटर कपडा दिला. आणि तसाच येऊन तुला जाळून टाकून दिला. जिंदगी एक किराए का कर है, आणि एक ना एक दिन बदलना पडेगा. मौत तुझको जब आवाज देगी, आणि घर से बाहेर निकलना पडेगा. हिंदी वचनामध्ये सांगितलं. म्हणून पैशाचा वापर सत्कर्मासाठी करा. तुम्ही जर एका हातानं दान देत असाल तर दत्तप्रभू तुम्हाला 10 हातानं दान देते. फक्त दान द्यायची वरती ठेवा. दान. आणि आपण पैसे देऊन इकडे मंदिराला दान देऊन आपण काय मागायचं? याची दान दे गा देवा, दान दे गा देवा, याची दान दे गा देवा, दान दे गा देवा. तुझा विसरण व्हावा, 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 तुझा विसरण व्हावा. पुन्हा गायन आवडे, पुन्हा गायन आवडे, पुन्हा गायन आवडे, पुन्हा गायन आवडे. हेच माझे सर्व जोडे, हेच माझी सर्व जोडे, हेच माझे सर्व जोडे, हेच माझे सर्व जोडे, हेच माझे सर्व जोडे, हेच माझे सर्व जोडे. लक्षपूर्वक करा. मग जे तुकाराम महाराजांना मागितलेलं दान, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडे, हेची माझी सर्व जोडे. न लगे धन मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा, गुण गायन आवडे, आणि हेची माझी सर्व जोडे. हे मागितलं. आता आपण कोणतं दान मागाव? आहो दिगंबरा याची दान दे, आहो दिगंबरा याची दान दे, आहो दिगंबरा याची दान दे, आहो दिगंबरा याची दान दे. लक्ष तुमच्या पाये राहो दत्ता, लक्ष तुमच्या पाये राहो दत्ता, लक्ष तुमच्या पाये राहो दाता तुझ्या पायी, राहो दाता
पितांबरा हेची दान देई आणि लक्ष तुमच्या पाये राहो दत्ता. दत्त महाराज तुमच्या पायावर माझं सदा लक्ष राहावं, ध्यान राहावं. हे दान आपण मागायचं आणि कमाई केलेला पैसा इकडे द्यायचं परमार्थासाठी. काही सगळा द्या म्हणा चलो. जर 10 रुपये कमाई करत असाल दिवसातले तर त्याच्यातला 1 रुपया देवाला देण्यासाठी काही हरकत नाही. हेच 1 रुपया दिले तर पुन्हा 10 रुपये घरला येतात वापिस. किती झाले? 19 रुपये झाले. 1 रुपये दिले ते वापिस फिरूनच येणार आहे. एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला कडून देणं याला म्हणावं दान वृत्ती. मग या कलियुगामध्ये 10 दैवता आहेत, तसे अवतार झाले. नाथ महाराज म्हणतात नाही अवतार व्यर्थ होत. कच्चे मच्छे वरा वामन, परशुराम राम कृष्ण, बौद्ध आणि कलंके, नृसिंह याचे 10 अवतार राहते. सगळे शेवटी विलया जाणार आहात. अवतार उदंड होती सवेची विलया जाते. तैशी हे अवधूत मूर्ती नाश कल्पांती पावेणा. जेवढे अवतार आले 10 अवतार धर्मरक्षणासाठी अवतार झाले 10 अवतार. म्हणून श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, भगवद्गीतेमध्ये यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्रीकृष्ण सांगतात